तुम्ही सुद्धा एक अशी दररोज चूक करताय, की ज्याच्यामुळे तुमचं पोट साफ न झाल्याची फिलिंग तुम्हाला दररोज वाटते. दिवसभर पोट गच्च असल्यासारखं, पोट मोकळं न झाल्यामुळे डोकं जड वाटणं किंवा पोटात भारीपण, अस्वस्थता वाटणं, हे एक कारण तुम्हाला दररोज जर सतावत असेल, तर ही चूक तुम्ही दररोज करताय. आणि त्याचं कारण काय आहे, ते आज मी तुम्हाला सांगतो. नमस्कार, मी वैद्य कौस्तुभ बाठे, तुमचा आयुर्वेद डॉक्टर. आज तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे, की तुम्ही कितीही रेचक औषधं म्हणजे पोट साफायची औषधं घेऊन सुद्धा जर तुमचं पोट साफ नसेल झालं आणि तुम्ही ही जर चूक करत असाल, तर त्या औषधांचा तुम्हाला काही एक फरक पडणार नाही. ती गोष्ट म्हणजे हा तुमचा मोबाईल फोन. हा मोबाईल फोन जर तुम्ही तुमच्यासोबत वॉशरूममध्ये घेऊन जात असाल आणि पोट साफ होताना किंवा मलत्याग करताना तुम्ही त्याच्यावर न्यूज बघत असाल, WhatsApp, Instagram स्क्रोल करत असाल किंवा कुठल्याही कँडी क्रश सारखे असे कुठले काही गेम खेळत असाल, तर तुम्हाला पोट साफ होण्याची कधीही फिलिंग येणार नाही. त्याचं कारण म्हणजे की आपलं जे पोट आहे, ज्याला गट आपण म्हणतो आणि ब्रेन म्हणजे मेंदू यांचा एक ॲक्सेस असतो, त्याला गट ब्रेन ॲक्सेस म्हणतात. तो या प्रक्रियेमध्ये म्हणजे पोट साफ होण्याच्या प्रक्रियेमध्ये तो कुठेतरी त्याचं लक्ष हे डायव्हर्ट झालेलं असतं तुमच्या मोबाईल स्क्रीनमध्ये. त्या कारणाने तुमचं पोट साफ जरी झालं असेल, तरी ते गटद्वारे तुमच्या ब्रेनपर्यंत ते इव्हॅक्युएशनचं फिलिंग येत नाही. आणि त्यामुळे तुम्हाला दिवसभर पोट साफ न झाल्याचं एक काय म्हणू शकतो, की अशी एक अवस्था तुम्हाला असं वाटत असते, की दिवसभर आपलं पोट साफ नाही झालं, अशी फिलिंग होत राहते. त्याचं कारण आहे तुमचा मोबाईल. पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही वॉशरूमला जाल किंवा मलत्याग करताना जाल, तर तुमचा हा जो फोन आहे, तो बाहेर ठेवून जा आणि मग बघा तुमचं पोट साफ होतंय की नाही. अशाच नवनवीन अधिक माहितीसाठी आमच्या पेजला फॉलो करा. आमचा व्हिडिओ लाईक करा, सेव्ह करा, शेअर करा आणि आमच्याशी जोडलेले राहा. धन्यवाद.